आहा, काय छान सुगंध दरवळत आहे या बटाट्या वड्यांचा। बाहेरून कुरकुरीत आणि नुसत्या सुगंधानेच खावासा वाटेल इतका पौष्टिक आणि सात्विक असा उपवासाचा बटाटा वडा कसा बनवायचा तेही घरात असलेल्या फक्त 2 मेन साहित्यामध्ये। चला तर इतकी पौष्टिक रेसिपी जर तुम्ही पाहिली तर उपवासाला खिचडी वगैरे न बनवता हे पौष्टिक असे उपवासाचे बटाटे वडेच तुम्ही बनवाल। बाहेरून कुरकुरीत आहेत आणि खाण्याचा सोडा इनो या कशाचाही वापर न करता पौष्टिक असे हे उपवासाचे वडे आज आपण तयार केलेले आहेत। पाहू शकता वड्यांना अगदी सुंदर असा रंग आलेला आहे, बाहेरून क्रिस्पी झालेले आहेत आणि त्याची जी बाहेरची लेयर आहे ती अगदी छान पातळ झालेली आहे। पाहू शकता यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचं कोणतंही साहित्य बाहेरून विकत आणण्याची गरज नाही। चला तर या परफेक्ट अशा रेसिपीला सुरुवात करूयात। यासाठी आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे आणि मीठ याचं वाटण तयार करून घेऊयात। यानंतर आपल्याला लागणार आहे 4 उकडलेले बटाटे। बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे। छान असा मऊसूत बटाटा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे। पाहू शकता बटाटा किसून न घेता हाताने स्मॅश करून घ्यायचा आहे। सर्व बटाटे मी या पद्धतीने स्मॅश करून घेतलेले आहेत। खूप जास्त बटाटा बारीक करायचा नाही, थोडेसा जाडसर बटाट्याचे कण याच्यामध्ये राहिले पाहिजे। हिरवी मिरचीचं वाटण आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर थोडीशी साखर, जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घातलेली आहे। आता हे सर्व साहित्य हातानेच आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या वड्यांचं हे स्टफिंग आहे ते इतकं चविष्ट लागतं ना की तुम्ही एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बटाट्याचे वडे बनवाल। बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर या ठिकाणी सर्व मसाले आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर याचे वडे तयार करून घेऊयात। या पद्धतीने गोलाकार देऊन नेहमी आपण बटाटा वडा बनवतो त्याप्रमाणे हातावरती हलकासा याला चपटा आकार दिलेला आहे। खूप जास्त मोठे नाही, छोटे नाही, तर या पद्धतीने मीडियम साईजचे आपण वडे तयार करून घेऊयात। सर्वच या मिश्रणाचे एकदाच आपण वडे तयार करून घेऊयात आणि लागेल तसे आपण हे वडे झटपट तळून घरातील सर्वांना खायला देऊ शकतो। तुम्ही या पद्धतीने हे मिश्रण तयार करून वडे तयार करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। आता मी 6 वडे तयार करून घेतलेले आहे, ते आपण साईडला ठेवूयात। यानंतर एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये 1 वाटी भगरचं वरीचं पीठ घेतलेलं आहे। समा चावल याला हिंदीमध्ये म्हटलं जातं। तर याचं पीठ आपण घरामध्ये सुद्धा तयार करू शकतो आणि रेडीमेड बाजारामध्ये सुद्धा मिळतं। वड्यांना छान रंग येण्यासाठी पाव चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। सुरुवातीला 1 वाटीच पाणी घेतलेलं आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच पीठ भिजवायचं आहे। वरीचं पीठ जर तुम्हाला घरी बनवायचं असेल तर वरई किंवा भगर बाजारातून आणून स्वच्छ निवडून घ्यायची आहे। मंद आचेवर तव्यावरती किंवा कढईमध्ये छान अशी 5 मिनिट भाजून घ्यायची। थंड झाल्यावरती त्याचं मिक्सरमध्ये छान असं पीठ करायचं आणि ते पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचं। अशा प्रकारे एकदम स्मूथ असं पीठ तुम्हाला घरामध्येच तयार करता येईल। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेऊयात। पाहू शकता एकदम पाणी न घालता या पद्धतीनेच आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ तयार करायचं आहे। तर सुरुवातीला 1 वाटी पाणी मला लागलेलं आहे। गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे। या ठिकाणी नॉर्मल टेम्परेचरच्याच पाण्याचा, थंड पाण्याचाच मी वापर केलेला आहे। तुम्ही बघू शकता पीठ या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे। एवढीच कन्सिस्टन्सी आपल्याला पिठाची ठेवायची आहे। तर चमच्यावरती तुम्ही बघू शकता या पद्धतीने रेष ओढून पाहायचं तर एवढं घट्टसर पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे।
हे भिजवलेलं पीठ आता आपण साईडला ठेवूया आणि वड्यांसाठी एक झटपट तयार होणारी चटणी तयार करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी भाजलेले शेंगदाणे काढून घेऊयात, 1 हिरवी मिरची, थोडेसे जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालत आहे। 1 चमचाभर दही घालते। दही नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता किंवा दही तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल। थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये छान अशी चटणी तयार करून घेतली। चटणी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा। चटणीची चव वाढवण्यासाठी या ठिकाणी चटणीला आपण फोडणी देणार आहोत। तडका पॅनमध्ये छोटा चमचाभर तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घातले। जिरे छान फुलले की ही गरम गरम फोडणी आपण या चटणीवरती घातलेली आहे, जेणेकरून या चटणीला चवसुद्धा छान येईल। तयार झालेली आहे झटपट अशी शेंगदाण्याची चटणी। यानंतर आता वडे कसे तळायचे ते पाहणार आहोत। तर वडा डायरेक्ट आपल्याला हाताने सोडणे अवघड वाटत असेल तर वडा पिठामध्ये सोडून चमच्याच्या साहाय्याने सुद्धा आपण हा तेलामध्ये सोडू शकतो। तर पीठ जास्त पातळसर न भिजवता या पद्धतीने थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे, जेणेकरून वड्यावरती पीठ छान असं चिटकून राहतं आणि वडे आपले परफेक्ट असे तयार होतात। आता वडा तळताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर नेहमीप्रमाणे तेल आपल्याला मीडियम गरम करायचं आहे। भजी तळण्यासाठी, बटाटा वडा तळण्यासाठी जेवढं तेल आपण गरम करतो त्याप्रमाणेच तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने वडा पिठामध्ये बुडवून पळीच्या साहाय्याने वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे। सुरुवातीला वडा तेलामध्ये टाकल्याबरोबर लगेचच त्याला हात लावायचा नाही। हलकेसे वडे 2 मिनिट आपण भाजून द्यायचे आहेत आणि त्यानंतर अलटून पलटून वडा छान असा हलक्या तांबूस रंगावरती तळून घ्यायचा आहे। वडा तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम हाय ठेवायची आहे। यामुळे वडे छान असे कुरकुरीत तयार होतात आणि बिलकुल तेलकट होत नाहीत। तर ह्या महत्त्वाच्या टिप आपल्याला वडा तळताना लक्षात ठेवायच्या आहेत। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हाताने सुद्धा वडे सोडू शकता, पण पळीने सोडणं जास्त सोपं वाटलं मला, त्यासाठी मी सर्व वडे पळीने सोडून तळून घेणार आहे। तर दुसऱ्यांदा वडा तळताना परत एकदा आपण गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि या पद्धतीने वडा पिठामध्ये सोडायचा आहे आणि पळीच्या साहाय्याने तेलामध्ये अगदी हलक्या हाताने वडे सोडायचे आहेत आणि वडे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम हाय करायची आहे। यामुळे काय होईल, तेल खूप जास्त देखील तापणार नाही आणि वडे करपणार नाहीत। वड्यांना छान एकसारखा रंग येईल। तर पाहू शकता वडा तेलामध्ये सोडल्यानंतर बिलकुल याला मी झारा लावलेला नाही। हलकेसे तळल्यानंतर ते वरती येऊ लागतात, त्यानंतरच आपल्याला हे पलटायचे आहेत। तेल जर व्यवस्थित गरम नसेल तर वडा कढईमध्ये तळाला चिकटू शकतो। यासाठी आपल्याला वडा तळताना तेलसुद्धा व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। वडे अलटून पलटून अशा तांबूस रंगावरती तळायचे आहे, त्यामुळे वडे बाहेरून कुरकुरीत होतात आणि तेलसुद्धा पित नाहीत। लो फ्लेमवर वडे तळले तर ते तेलकट होतात आणि हाय फ्लेमवर जर तळले तर ते करपू शकतात। परफेक्ट अशा रंगावरती हे वडे आम्ही तळून घेतलेले आहेत। खाण्यासाठी तयार झालेले आहेत खमंग खुसखुशीत असे उपवासाचे बटाटे वडे। खाण्यासाठी पौष्टिक तर आहेतच, पण बनवायला सुद्धा साधे सोपे आहेत। तर या आषाढी एकादशीला किंवा उपवासा दिवशी सुद्धा, उपवास असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही हा उपवासाचा पौष्टिक आणि सात्विक बटाटा वडा नक्की एकदा तरी ट्राय करून पहा। उपवासाची ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा। रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा। अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच लगेच सबस्क्राईब करून घ्या। बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून
व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि व्हिडिओ पाहता येईल। चला तर लवकरच भेटूया उपवासाच्या अजून एका साध्या सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा। धन्यवाद।